असं का होतं की आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, इतरांना मदत करतो, पण तरीही आपल्याच वाट्याला दुःख येतं? आणि दुसरीकडे जे चुकीच्या मार्गाने वागतात ते इतके सुखी आणि यशस्वी कसे दिसतात? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच, नाही का? तो आपल्याला अस्वस्थ करतो, आपल्या न्यायाच्या कल्पनेलाच आव्हान देतो. पण याचं उत्तर एका 2500 वर्षांपूर्वीच्या कथेत आणि बुद्धांच्या एका कालातीत शिकवणीत दडलेलं आहे. ही शिकवण आपल्याला सांगते की कर्माची फळं ही झाडावरच्या फळांसारखी असतात. ती पिकायला वेळ लागतो, पण ती मिळतात मात्र नक्की. आपल्या डोळ्यांसमोर घडतं हे सगळं. एक सज्जन माणूस आयुष्यभर संघर्ष करतो आणि दुसरीकडे एक धूर्त व्यक्ती अगदी सहजपणे यशस्वी होते. हे पाहून मनात एक प्रकारची चीड आणि निराशा येते. निसर्गाचा हा कुठला न्याय आहे? या जगात चांगुलपणाला काही किंमत आहे की नाही? कधीकधी वाटतं की आपण जे काही करतोय ते सगळं व्यर्थ तर नाही ना? पण खरंच तसं आहे का की आपण फक्त कथेचा अर्धा भागच पाहतोय? चला, आज आपण याच अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. खरं तर आपण एका इन्स्टंट जगात जगतो. 2 मिनिटात नूडल्स, एका क्लिकवर जेवण, काही सेकंदात माहिती. आपल्याला सगळं काही लगेच हवं असतं, अगदी न्यायसुद्धा. आपण एक चांगलं काम केलं की लगेच अपेक्षा करतो की त्याचं फळ मिळावं. पण निसर्गाचा नियम थोडा वेगळा आहे. इथे पेरल्याशिवाय उगवत नाही आणि पिकल्याशिवाय मिळत नाही. ही प्राचीन शिकवण आणि आपली त्वरित परिणामांची अपेक्षा यांच्यातला संघर्षच आपल्या आजच्या गोंधळाचं आणि अधीरतेचं मूळ कारण आहे. तर मग आपला आजचा प्रवास एका मोठ्या वैश्विक प्रश्नापासून सुरू होईल. मग आपण काळाच्या पडद्याआड जाऊन एका व्यक्तीच्या श्रद्धेची परीक्षा पाहणार आहोत. त्यातून मिळालेल्या ज्ञानाच्या मोत्यांचा अर्थ समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी ते ज्ञान आजच्या धावपळीच्या जीवनात कसं वापरायचं याची एक सोपी आणि प्रभावी पद्धत शिकू. चला तर मग या ज्ञानयात्रेला सुरुवात करूया. चला, आता वर्तमानातला गोंधळ थोडा मागे सोडून 2500 वर्षांपूर्वीच्या भारतात प्रवेश करूया. ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याच्या उदारतेची कीर्ती सर्वदूर पसरली होती, पण नियतीने त्याची अशी काही परीक्षा घेतली की कुणाचीही अढळ श्रद्धा डळमळीत झाली असती. ही कथा आहे श्रेष्ठी अनाथपिंडिकाची. जरा डोळे मिटून कल्पना करा. सावथी नगरीचा तो गजबजलेला बाजार, मसाल्यांचा आणि ताज्या फुलांचा सुगंध हवेत दरवळतोय. लोकांची वर्दळ, रथांच्या चाकांचा आवाज आणि या सगळ्या कोलाहलाच्या पलीकडे जेतवन विहाराची असीम शांतता. याच पवित्र भूमीत जिथे स्वतः तथागत बुद्ध राहत होते, तिथे आपली ही कथा आकार घेत आहे. दुपारच्या उन्हाची त्रीब विहाराच्या छतांवर चमकतेय आणि भिक्षूंच्या मंत्रोच्चाराचा मंद ध्वनी वातावरणात एक वेगळीच शुद्धता भरतो आहे. या कथेचा नायक आहे अनाथपिंडिक. त्याचं नावच होतं गरिबांचा अन्नदाता. आणि हे फक्त नाव नव्हतं, तर ती त्याची ओळख होती. विचार करा, त्याने आपली 54 कोटी सुवर्णमुद्रांची संपत्ती केवळ विहार बांधण्यासाठीच नाही, तर दररोज हजारो भिक्षूंना आणि गरिबांना अन्न देण्यासाठी खर्च केली होती. त्याची बुद्धांवरची श्रद्धा इतकी की तो दिवसातून 3 वेळा कामातून वेळ काढून दर्शनाला जात असे. आता कल्पना करा, अशा माणसावर जेव्हा अचानक कंगाल होण्याची वेळ आली असेल, तेव्हा त्याच्या मनात काय वादळ उठलं असेल. ज्या लोकांनी त्याच्या उदारतेचे गोडवे गायले तेच आता कुजबुजत असतील, बघा एवढी भक्ती करून काय मिळालं. संकटाच्या वेळी आपल्या आतून एक आवाज येतो नाही का? तो आपल्याला सांगतो, अरे कशाला करतोयस हे सगळं, आधी स्वतःचं बघ. जग फार व्यावहारिक आहे. अनाथपंडिकाच्या बाबतीत हाच आवाज एका देवतेच्या रूपात त्याच्यासमोर उभा राहिला. ती म्हणाली, तुमची ही दानशूरताच तुम्हाला घेऊन बुडाली. आता तरी शहाणे व्हा आणि स्वतःसाठी संपत्ती जमा करा. हा सल्ला चुकीचा नव्हता, तो पूर्णपणे व्यावहारिक होता. तो आपल्या मनातल्या भीतीचा आणि असुरक्षिततेचा आवाज होता, जो श्रद्धेच्या मूल्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. पण अनाथपिंडिक सामान्य माणूस नव्हता. तो सोतापन्न होता, म्हणजे प्रवाहात उतरलेला. बौद्ध तत्त्वज्ञानानुसार ही ज्ञानप्राप्तीच्या मार्गावरची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अवस्था आहे. याचा अर्थ काय? तर त्याने अविचल श्रद्धा मिळवली होती आणि त्याच्या मनातून मीपणा, शंका आणि चुकीच्या कर्मकांडांवरचा विश्वास या सगळ्यांची मुळं कायमची नष्ट झाली होती. त्यामुळे बाहेरचं आर्थिक वादळ त्याच्या आतल्या श्रद्धेच्या दिव्याला विझवू शकलं नाही. त्याने देवतेच्या व्यावहारिक पण भीतीवर आधारलेल्या सल्ल्याला नम्रपणे नाकारलं आणि आपल्या मूल्यांवर ठाम राहून तिला घरातून जायला सांगितलं. ही एक खूप सुंदर रूपक कथा आहे. जेव्हा देवतेला तिच्या चुकीची जाणीव झाली, तेव्हा तिला देवांचा राजा शक्र मार्ग दाखवतो. तो सांगतो की अनाथपिंडिकाची संपत्ती नष्ट झालेली नाही, ती फक्त विखुरली आहे. काही कर्जदारांकडे, काही नदीच्या पात्रात, तर काही बेवारस जमिनीखाली. यातून एक खूप महत्त्वाचा संदेश मिळतो. सत्कर्माची ऊर्जा कधीही वाया जात नाही. ती योग्य वेळी, योग्य परिस्थितीत, कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याकडे परत येतेच. देवतेने फक्त एक माध्यम बनून ती संपत्ती परत आणली आणि मग क्षमा मागितली.
आणि आता आपण येतो कथेच्या परमोच्च बिंदूकडे. अनाथ पिंडिक, ज्याला त्याची संपत्ती परत मिळाली होती, आणि ती देवता जिच्या मनात पश्चातापाची भावना होती, दोघंही जेतवन विहारात बुद्धांच्या चरणी पोचले. त्या क्षणाची कल्पना करा. बुद्धांच्या केवळ उपस्थितीने तिथल्या हवेत एक विलक्षण शांतता आणि करुणा भरून गेली असेल. सर्व कोलाहल थांबला, सर्व प्रश्न शांत झाले. आता फक्त एका उत्तराची प्रतीक्षा होती, जे थेट ज्ञानाच्या उगमातून येणार होतं. सगळेजण श्वास रोखून बसले आहेत. अनाथ पिंडिक, ती देवता आणि तिथे उपस्थित असलेले सर्व भिक्षू, सगळ्यांच्या नजरा बुद्धांच्या शांत आणि तेजस्वी चेहऱ्यावर खिळलेल्या आहेत. त्यांच्या मनात जो प्रश्न होता, तोच प्रश्न आज आपल्याही मनात आहे. आता बुद्ध जे काही सांगणार आहेत ते केवळ त्या दिवसापुरतं नाही, तर येणाऱ्या हजारो वर्षांसाठी एक ध्रुवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे. एक क्षण, आणि मग बुद्धांची अमृतवाणी सुरू होते. पापोपी पश्यति भद्रम याव पापम न पच्यति यदा च पच्यति पापम अथ पापो पापानि पश्यति. हा धम्मपदातील 119व्या गाथेचा अनुवाद आहे. बुद्ध इथे अगदी स्पष्टपणे सांगतात की वाईट कर्माचे परिणाम दिसायला वेळ लागतो, पण ते दिसतात नक्की. तोपर्यंत वाईट कृत्य करणारा माणूसही आनंदी आणि यशस्वी दिसू शकतो, ज्यामुळे आपल्या गोंधळ उठतो. आता यातला पाप हा शब्द आपण समजून घेऊया. आपण पाप या शब्दाचा अर्थ सहसा नैतिकदृष्ट्या वाईट कृत्य असा घेतो, पण पाली भाषेत याचा अर्थ जास्त सखोल आहे. अकुशल कृती. अकुशल म्हणजे काय? तर अशी कृती जी अज्ञानामुळे केली जाते आणि जी नैसर्गिकरित्या दुःखद परिणाम निर्माण करते. म्हणजे जसं विषारी बी पेरल्यावर कडू फळच येणार, त्यात निसर्गाचा कोणताही राग किंवा द्वेष नाही. तो एक साधा कार्यकारण भाव आहे. भद्रोपि पश्यति पापम यावत भद्रम न पच्छति यदा च पच्छति भद्रम अथ भद्रो भद्राणि पश्यति. हे 120वी गाथा पहिल्या गाथेच्या अगदी विरुद्ध आहे, आणि ती आपल्याला धीर देते, एक आशा देते. चांगल्या माणसाला जरी आज त्रास होत असला, तरी त्याच्या चांगल्या कर्माचं, त्याच्या मधुर बीचं फळ त्याला भविष्यात नक्कीच मिळेल. अनाथपिंडिकाच्या बाबतीत जे घडलं ते ह्याचंच सर्वोत्तम उदाहरण होतं. इथे भद्र या शब्दाचा अर्थ आहे कुशल किंवा शुभ. ही अशी कृती आहे जी जागरूकतेने, करुणेने आणि ज्ञानाने केली जाते. ह्या कृती स्वाभाविकपणे सकारात्मक आणि सुखद परिणाम देतात. जसा आंब्याचं बी पेरल्यावर आंब्याचंच गोड फळ मिळतं, बुद्धांची ही सखोल शिकवण ऐकून त्या द्वारदेवतेलाही सत्याचा साक्षात्कार झाला, आणि ती सुद्धा ज्ञानमार्गाच्या प्रवाहात उतरली, म्हणजेच सोतापन्न झाली. बरं, तर ही 2500 वर्षांपूर्वीची शिकवण आजच्या 21व्या शतकातल्या आपल्या गुंतागुंतीच्या जीवनात कशी लागू होते ते पाहूया. हे ज्ञान आपल्यासाठी एक प्रकारची मार्गदर्शक पुस्तिका किंवा युजर मॅन्युअल बनू शकतं, जे आपल्याला रोजच्या जीवनातील चढउतारांना सामोरं जाण्यासाठी मदत करेल. कर्माची ही प्रक्रिया आपण शेतीच्या रूपकातून अगदी सहज समजू शकतो. बघा, आपली प्रत्येक कृती, मग ती शारीरिक असो, बोलण्यातून असो किंवा अगदी मनातल्या मनात केलेली असो, ती एक बीज पेरण्यासारखी आहे. काही काळ ते बीज आपल्या चित्ताच्या जमिनीत सुप्तावस्थेत वाढतं, आपल्याला ते दिसत नाही. हाच तो विलंब कालावधी. मग जेव्हा बाहेरील परिस्थिती, वेळ आणि इतर घटक जुळून येतात, तेव्हा त्याला अंकुर फुटतो आणि शेवटी आपल्याला त्याच्या परिणामाचं फळ चाखावं लागतं. हा काही दैवी न्यायनिवाडा नाही, तर गुरुत्वाकर्षणासारखा एक नैसर्गिक नियम आहे. हे तत्त्व आपल्या रोजच्या आयुष्यात सतत काम करत असतं. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती राजकारण करून इतरांना मागे खेचून बढती मिळवते, तेव्हा आपल्याला वाटतं की वाईट कर्माचं चांगलं फळ मिळालं. पण हे फक्त बी पेरल्यानंतरचा काळ आहे. कालांतराने त्या व्यक्तीची विश्वासार्हता कमी होते, लोक तिच्यापासून दूर जातात आणि ती एकटी पडते. हे आहे त्या कर्माचं पिकलेलं फळ. किंवा आपण बघा, सतत मोबाईलवर वेळ घालवतो. त्या क्षणी ते आनंददायक वाटतं, पण जेव्हा परीक्षेचा निकाल लागतो किंवा कामाची डेडलाईन चुकते, तेव्हा त्या अकुशल कर्माचं कटू फळ मिळतं. याउलट एखाद्या दुरावलेल्या नात्यात आपण पुढाकार घेऊन क्षमा मागतो. समोरून कदाचित लगेच सकारात्मक प्रतिसाद येत नाही, पण आपण एक मधुर बीज पेरलेलं असतं. ते हळूहळू आतून वाढतं आणि काही महिन्यांनी किंवा वर्षांनी ते नातं पुन्हा एकदा बहरतं. हे आहे भद्र कर्माचं मधुर फळ. चला, आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, जिथे आपण हे ज्ञान केवळ ऐकून सोडून देणार नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं आणि आपल्या जीवनाचा एक भाग कसं बनवायचं हे शिकणार आहोत. आपण एक छोटासा पण अत्यंत प्रभावी सराव करू शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी काढा. शांत बसा आणि डोळे मिटा. आज दिवसभरात आपल्या हातून घडलेली एखादी अकुशल कृती आठवा. समजा आपण कोणावर तरी विनाकारण चिडलो. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका किंवा पश्चाताप करत बसू नका. फक्त ते स्वीकारा, हो, हे घडलं. यानंतर दिवसाभरातील एखादी कुशल कृती आठवा.
जसं की आपण कुणाला तरी मदत केली किंवा कुणाबद्दल तरी चांगला विचार केला. त्या चांगल्या भावनेला मनात अनुभवा आणि शेवटी उद्या कोणतीतरी एक छोटीशी चांगली कृती करण्याचा संकल्प करा. जसं की उद्या मी एका व्यक्तीचे मनापासून कौतुक करेन. हा छोटासा सराव आपल्यात सजगता वाढवतो आणि आपल्याला कुशल बीजे पेरण्यासाठी प्रोत्साहित करतो. तर आजच्या या विश्लेषणाचा सार हाच आहे की प्रत्येक क्षणी आपल्यासमोर एक निवड असते. आपण अज्ञानाने, लोभाने कटू बीज पेरू शकतो किंवा सजगतेने, करुणेने मधुर बीज पेरू शकतो. परिणाम लगेच दिसणार नाहीत, पण ते अटळ आहेत. आपलं भविष्य हे कोणत्यातरी अज्ञात शक्तीच्या हातात नाही, तर ते आपल्या वर्तमानातल्या कर्मांमधूनच घडत आहे. तर मग विचार करा, या क्षणी, आजच्या दिवशी आपण आपल्या कर्माच्या शेतात कोणती बीज पेरणार आहोत. निवड आपल्या हातात आहे.